नमस्कार, सुहासिनीज किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। आमच्याकडे कोकणात कांदे पोहे, गूळ पोहे, फोडणीचे गोड पोहे, दडपे पोहे असे पोह्यांचे अनेक प्रकार केले जातात। आमच्या घरात सगळ्यांनाच दडपे पोहे आवडतात। सुहासिनीज किचनमध्ये आज आपण हेच दडपे पोहे करूया। आधी आपण एक नारळ फोडून घेतलाय। खोबऱ्याबरोबर या नारळाचं पाणी सुद्धा आपल्याला या रेसिपीमध्ये वापरायचं आहे। हा नारळ किसून घेऊया। इथे आपण बारीक पोहे वापरतो आहोत। हे पोहे मी साफ करून चाळून घेतलेत। आता ह्या पोह्यांवर आपल्याला हे पाणी असं शिंपडायचं आहे आणि थोडेसे ओलसर करायचे आहेत। बरं, कधी कधी काय होतं, नारळ फोडला की पाणी पुरेसं नसतं। हरकत नाही, साधं पाणी वापरलं तरी चालेल आणि पाणी शिंपडून घ्यायचं। आणि इथे मी पातळ पोहे वापरते, जाड पोहे घेतले तरीही चालतात। आता हे थोडेसे ओलसर झाले, यावर झाकण ठेवून हे आपण 5-10 मिनिटं बाजूला ठेवूया। आता आपण घेतलंय एक टोमॅटो बारीक चिरून, खोबरं किसून घेतलंय, काकडी बारीक चिरून घेतली आहे, कांदा चिरलाय आणि कोथिंबीर, हिरवी मिरची, त्याचबरोबर साखर आणि आपल्याला लागणार आहे पावभाग लिंबू। एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे सगळे जिन्नस आपल्याला एक एक करून घालायचे आहेत। आधी कांदा घातला। कांदा ओबडधोबड चिरायचा आहे, असं नाही की बारीकच हवा, थोडासा जाडसर असला तरीही चालेल। आता त्यात काकडी घालूया आणि टोमॅटो घालूया। मी पूर्ण टोमॅटो घेतलाय, आवडत नसेल तर अर्धा टोमॅटो घाला, 1 टोमॅटो चांगला लागतो। आता यात आपण हे खोबरं घालूया। थोडंसं खोबरं मी वरून घालायला ठेवते आणि कोथिंबीर। आता यामध्ये आपण साखर घालून घेऊ आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घातलं ना की ह्या कांदा, काकडी, टोमॅटोला थोडं पाणी सुटतं। आता लिंबू घालूया। आता हे आपल्याला एकदम हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। चुरायचं नाही फार, पण असं एकत्र चांगलं करून घ्यायचं आहे। याला पाणी सुटतं आणि याच्यावर पोहे ठेवले ना की ह्या पाण्यामध्ये पोहे चांगले भिजतात, म्हणजे ओले होतात, म्हणून तर ह्याला दडपे पोहे म्हणतात। काकडी कांद्यामध्ये हे पोहे आपण आता चांगले मिक्स करून घेऊया। आपल्याकडे थोडंसं नारळाचं पाणी उरलेलं आहे, ते घातलं तरीही चालेल, कारण पोहे थोडेसे सुकेच आहेत। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ पण सगळीकडे लागतं। हे पहा, थोडंसं पाणी शिंपडून घेऊ, गरज नसेल तर नाही घालायचं। आता हे पोहे आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूया आणि शेंगदाणे तळून घेऊया। आणि हे शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस, म्हणजे चांगले लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे पोह्यांबरोबर खाताना ते छान लागतात। शेंगदाणे तळून झालेत, काढून घेऊया। आणि हे तेल थोडंसं जास्त वाटतंय, ते कमी करूया, कारण यातच आपल्याला फोडणी घालायची आहे। फोडणीसाठी आपण मोहरी घालतो, त्याचबरोबर थोडंसं जिरं घालायचं, पाव चमचा जिरं घालायचं आणि त्यात कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालायच्या। मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या की मग त्यात गॅस बंद करून हिंग आणि हळद घालायची आहे। आता ढवळून ही फोडणी आपल्याला या पोह्यांवर घालायची आहे।
आता फोडणी घातल्यावर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचेत. आपण पातळ पोहे वापरले त्यामुळे हे नरम आहेत, तरीही आपण 5 मिनिटं हे झाकून ठेवायचे आहेत. पण जर जाड पोहे वापरले ना तर या स्टेजला पोहे झाकून ठेवायचे आणि त्यावर वजन ठेवायचं, म्हणजे ते ओलसर होतात. म्हणूनच याला दडपे पोहे म्हणतात. आणि आता पोहे मिक्स करून झाले की नंतर मग आपल्याला यात शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे आधी घालायचे नाहीत. आणि वरून कोथिंबीर घातली की आपले पोहे तयार आहेत. परत एकदा ढवळून हे पोहे मी सर्विंग बोलमध्ये काढून घेते. आणि या पोह्यांवर पोह्यांचा पापड तळायचा आणि त्याचा चुरा करून घालायचा असतो. माझ्याकडे आज पोह्यांचा पापड नाही आहे म्हणून मी इथे शेव घालते. हे झाले आपले दडपे पोहे. नेहमी कांदे पोहे करून खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे पोहे करून पहा, तुम्हाला हे नक्कीच आवडतील. आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.